महाराष्ट्र विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 जागांच्या नियुक्तीसंबंधी वादाचा विषय न्यायालयात गेला होता। पण न्यायालयाने विधान परिषदेवर कुणाला नामनिर्देशित करायचं आणि कुणाला नाही हा सर्वस्वी त्या राज्याच्या अखत्यारीतला विषय आहे, त्यात आम्ही अजिबात हस्तक्षेप करू शकत नाही असा स्पष्ट शब्दात निकाल दिला। त्यामुळे लवकरच 12 लोकांना राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर नामनिर्देशित केले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे। महाराष्ट्र विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 जागा या बऱ्याच दिवसांपासून रिक्त आहेत, म्हणून आता लवकरात लवकर या जागांवर नियुक्ती केली जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। पण 3 पक्षांच्या या गर्दीत जागा वाटपाचा नेमका काय फॉर्म्युला असणार आहे यावर उलटसुलट चर्चा होताना दिसत आहेत। सुरुवातीला सगळ्यांनाच समसमान जागा वाटप होणार होत्या, म्हणजे 3ही पक्षांना 4-4-4 अशा जागा दिल्या जाणार होत्या। पण आता भाजपला 6, शिवसेनेला 3 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 3 असा फॉर्म्युला ठरले असल्याची प्रथमदर्शनी माहिती मिळते। देशातल्या फक्त 7 राज्यात विधान परिषद आहे, त्यापैकी महाराष्ट्र एक। राज्य विधान परिषदेत त्या राज्यातल्या विधानसभेच्या 1/3 जागा असतात। त्यामुळे सध्या महाराष्ट्र विधान परिषदेत 78 जागा आहेत। त्यापैकी 12 लोकांना राज्यपाल हे नामनिर्देशित करत असतात। हे 12 लोक विज्ञान, कला, साहित्य, सहकार क्षेत्र आणि समाजसेवेतील प्रसिद्ध लोक असावेत असा राज्यपालांचा समज व्हावा ही त्यासाठीची अट आहे।